धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती नमस्कार. आज आपण आंबा सीझन मध्ये सगळ्यात महत्वाचा जो काळ आहे की आपल्याकडं सगळ्या आंब्यांना आपण कल्टार किंवा लॅक्टोबॅक्टोझोल सोडत असतो. आता हे का सोडायचं, कसं सोडायचं, असं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. मी याच्यावरती आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहे. आता काय असतं हे, आपण आंबे आता सीझन संपल्यानंतर आंब्याची छाटणी झालेली आहे, आंब्याची विरळणी झालेली आहे आणि आंब्याला छानपैकी आकार झाला आहे. आता तुम्ही इकडे बघितलं तर आंब्याचं सगळं पूर्ण खोड जे आहे ते मोकळं दिसते आपल्याला. आणि आता खतं वगैरे टाकून झालेत. आपण आता या पिरियडमध्ये एकदा पाऊस सुरू झाला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण झाडांना लॅक्टोबॅक्टोझोल सोडत असतो. आता हे काय आहे तर हे झाडाचं वाढ नियंत्रक आहे, त्याला आपण वृद्धी नियंत्रक असं सुद्धा म्हणतो, ग्रोथ रेग्युलेटर म्हणतात इंग्रजीमध्ये. हे काय करतं, आता इथून पुढे आपल्याला इथं दिसत असेल की बऱ्याचशा फांद्या ज्या आहेत, कवळे फांद्या फुटलेल्या आहेत, नवीन फांद्या फुटायला लागतात आणि झाडाची पूर्ण ताकद जी आहे ती नवीन फांद्या तयार करण्यामध्ये जाते. हे एका पुढे एक 2-4 महिने सलग या फांद्या तयार व्हायला लागतात आणि सगळी ताकद तिथेच लागते. पण जर का आपण या झाडांना ग्रोथ रेग्युलेटर टाकलं, म्हणजे कल्टार टाकलं, तर कल्टार टाकल्यानंतर त्या झाडाची वाढ 4 महिन्यापर्यंत थांबवली जाते आणि वाढ थांबल्यानंतर त्याचं रूपांतर फांद्यामध्ये आणि पानामध्ये व्हायच्या ऐवजी बरोबर आपल्याला जेव्हा मोहर जो असतो तो मोहर 4थ्या महिन्यामध्ये, कल्टार टाकल्यापासून 4थ्या महिन्यामध्ये झाडाला मोहर लागायला सुरुवात होते. म्हणून कल्टारची भूमिका जी आहे ती इथं मोहर लागणं झाडाला याच्यासाठी फार महत्वाची आहे. म्हणून आंबापाळामध्ये, आंब्याच्या बागेमध्ये आपल्याला कल्टार कंपल्सरी आहे. याच्या पुढे जेव्हा आपण व्यावसायिक तत्वावरती शेती करत असतो, आंबा शेती, त्यावेळी कल्टार टाकणं भाग आहे. प्रत्येकाला कल्टार टाकावंच लागतं. का तर आंबा हे 1 वर्षाआडचं फळ आहे. मग एका वर्षा फुल माल येतो आणि दुसऱ्या वर्षी मनाने यायचं असेल तर एका वर्षी फुल माल होतो आणि एका वर्षी नाहीच्या बरोबर, म्हणजे कुठंतरी फळ लागतं. पण जर वर्षी फळ टाकायचं असेल तर आपल्याला कल्टार टाकावं लागतं. आता हे जे कल्टार आहे तुम्ही बघितलं असेल, हे मी जे वापरतो कल्टार ते अॅग्रीशील्ड कंपनीचं आहे. अॅग्रीशील्ड ही आपल्या मराठी माणसाची कंपनी आहे, अत्यंत विश्वासू कंपनी आहे. अॅग्रीशील्डची बरीचशी उत्पादनं आहेत, त्याच्यापैकी कल्टार हे आंबा उत्पादनामध्ये सगळ्यात महत्वाचं असल्यामुळं ह्या कल्टारला आपण अॅग्रीशील्डनं सिलेक्ट करतो. आता बाकीच्या कंपनीची सुद्धा कल्टार किंवा लॅक्टोबॅक्टोझोल याच्यातला मुख्य घटक जो आहे तो लॅक्टोबॅक्टोझोल आहे. 23% मध्ये 23%, 40% मध्ये आपल्याला लॅक्टोबॅक्टोझोल मिळतं. आपण 23% जेव्हा टाकतो ते कसं टाकायचं बघूया. याच्यावर पूर्ण लिहिलेलं आहे लॅक्टोबॅक्टोझोल अॅग्रीशील्ड कंपनीचा आहे. ओरिजिनल लोगो जो आहे तो त्याचा असा आहे आणि इथं लिहिले खाली प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे झाडाची वाढ रेग्युलेट करतं, त्याच्यावर नियंत्रण करतं आणि मोकळी होणारी वाढ ती जी आहे ती पूर्ण झाडाची ताकद वाढवण्यासाठी आणि वेळेत त्याला मोहर येण्यासाठी. जर आपण कल्टार न टाकता आपल्या झाडाला मोहर येत नाही का, येतो, पण 1 वर्षाआड येतो, दरवर्षी येतो. 1 वर्षाआड जेव्हा येतो तेव्हा त्याचा सीझन जो असतो साधारण जानेवारी मध्ये येतो. पण कल्टार टाकलं आपण तर 1 महिना ते 1.5 महिना सुद्धा, म्हणजे टाकल्यापासून साधारण 4 महिन्यामध्ये आपल्याला मोहर येतो. आणि त्याचा उपयोग काय होतो म्हणाल तर त्याच्यामुळं आपल्याला आपला आंबा 1 ते 1.5 महिना बाजारामध्ये लवकर आणता येतो आणि परिणामी आपल्याला एक्सपोर्टसाठी सुद्धा आंबा लवकर सापडल्यामुळे किंवा लोकल मार्केटमध्ये सुद्धा त्यावेळी आंबा नसल्यामुळं आपल्या आंब्याला चांगला भाव येतो. म्हणून कल्टार टाकणं हे खूप गरजेचं. आता टाकायचं कसं याच्यावरती बोलूया आपण. कसं वापर केला जातो तर कल्टारचा वापर करताना बरेच शेतकरी सांगतात आमच्या झाडांची संख्या एवढी आहे आणि किती टाकू, तर ते झाडाच्या संख्येवर नाही तर झाडाच्या आकारावर ठरतं. साधारण जसं वय वाढत जाईल तसं झाडाचा आकार वाढतो आणि आपल्या झाडाचं साधारण आपण जर बघितलं तर दुपारच्या 12च्या सुमारास आपण झाडाच्या खाली यायचं आणि आपल्या झाडाची सावली किती पडते हे बघायचं. झाडाच्या पूर्वेकडे किती, पश्चिमेकडे किती पडते हे बघून जर हा गेर जर का इकडे 2 फूट तिकडे 2 फूट असेल तर एकूण 4 फूट झालं तर एका झाडाला 4 मिली एवढं कल्टार टाकणं गरजेचं आहे. जर या बाजूला 3 फूट सावली पडते, त्या बाजूला 3 फूट सावली पडते, इकडे पण 3 फूट पडते, इकडे पण 3 फूट पडते, तर सरासरी आपल्या झाडाची सावली जी आहे त्याचा व्यास 6 फुटापर्यंत पडतो. तर 6 मिली कल्टार त्या झाडाला टाकलं पाहिजे. हे डबल मानणं गणित कल्टारच्या बाबतीत टाकण्यासाठी आपल्याला कल्टार किती टाकावं या प्रश्नावर उत्तर मिळतं.
आता दुसरा प्रश्न असतो की कल्टर टाकायचं कसं. तर समजा आपल्याकडे 100 झाड आहेत, तर 100 झाडाला आपल्याला प्रत्येक झाडाला 4 मिली कल्टार टाकायचं आहे. तर 100 झाडाला आपल्याला 400 मिली कल्टार टाकावं लागणार आहे. 400 मिली कल्टार टाकताना आपण 200 लिटरच्या बॅरलमध्ये 200 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 400 मिलीचे कल्टार आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि प्रत्येक झाडाला आता आपल्याकडे 200 लिटर तर एका झाडाला 2 लिटर पाणी येणार आहे. म्हणजे 2 लिटर पाण्यामध्ये प्रत्येक झाडाला आपल्याला 4 मिली कल्टार जे आहे ते मिळणार आहे. 2 लिटर पाणी आपण प्रत्येक झाडाला टाकणार. टाकायचं कसं आहे, 2 पद्धती आहेत. इथं हे जे खोड आहे या खोडाच्या जवळ इकडच्या बाजूला एक खड्डा आणि तिकडच्या बाजूला एक खड्डा घेऊन एक थोडासा खड्डा खोऱ्या सहाय्याने घेऊन त्याच्यामध्ये कल्टारचं इथं आपण 2 लिटर एक बाजूला 1 लिटर होतं, तिकडच्या बाजूला 1 लिटर पाणी होतं. त्याच्यामध्ये 4 मिली कल्टार म्हणजे इकडे 2 मिली तिकडे 2 मिली येईल ते आपण आपोआप होतं ते. आणि मग पोचल्यानंतर हा जो खड्डा आहे कल्टार पण वर उडून जाऊ नये म्हणून आपण तो खड्डा झाकून देतो. दुसरी पद्धत आहे रिंग पद्धत. रिंग पिऊन खोऱ्याच्या साह्यानं रिंगच्या साह्यानं पाणी आपण गोल आकार ह्या झाडाच्या भोवताली आपण टाकत असतो. ते मुळ्याच्या द्वारे आतमध्ये शोषलं जातं आणि मग ती रिंग घेऊन तो खड्डा पुन्हा कल्टार टाकल्यानंतर रिंगचा जो आहे तो बुजवून टाकतो. अशा पद्धतीनं आपण कल्टार टाकतो. आता टाकायचं कधी, तर आता सांगितल्याप्रमाणे जूनच्या 15 तारखेपासून जुलैच्या 15 तारखेपर्यंत आणि कोकण भाग जो असतो तिकडे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुद्धा टाकलं तर चालतं. तिकडे 3 महिन्यात फळ लागतं. कल्टार टाकल्यापासून मोहर लागतं. आपल्याकडे 4-4.5 महिने लागतात. त्यामुळे आपण थोडं लवकरच कल्टार टाकायला काही हरकत नाही. आता दुसरा भाग असतो की कल्टार टाकल्यावर काय काळजी घ्यायची, तर कल्टार टाकल्यावर आपल्या झाडाला जास्त प्रमाणात